हॅलो गाईज, आता आम्ही गौरी पूजनसाठी जातोय का म्हणून इकडे देवघरात एकच गौरी असणार बघा. इकडे जातोय बघायला आणि पाया पडायला. मग इकडे आलो, इथे तर आलो आम्ही. आम्ही इकडे आलो, चप्पल काढतो डायरेक्ट. मग तू किती मारलास ना? अरे तू पण खाणार आहे घरी बघत राहा. हा बा माझा भाऊ आहे साईश, आणि हा पण आला बघायला या वर्षीचा गौरी पूजन. त्याच्यापेक्षा मिठी मार. मला नाही, मला मिठी नाही मारायची बाबा. हड ना मिठी मारायची पण गरज नव्हती. दोनदा अरे वेळाच सोडत पकडूनच ठेवते. नाही नको नको अरे नको बाबा, सोड सोड. हे सगळे बायको आहे, ते सगळे आलेत गौरी पूजनासाठी. चल आज चल तू कुठे वरती कशाला रे वेड्या. ओके, वरचा टेरिस आहे, टेरिस बघायला जातो तोपर्यंत. पण जाऊ नको 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 वाटत नाही. तू हे करतात मध्ये लाईन लावा. इकडे बसलोय, इकडे नाही, तिकडे हा गणपती आहे. दिसणार नाही कारण जास्त लोक आहे. दिसणार नाही गाईस तुम्हाला, योगी तिकडे आता आम्ही पुढे जाणार तेव्हा दाखवणार. पण इकडे मोठी लाईन आहे गाईस. तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आमच्या इकडे गौरीला खेळ असतात, पण या वर्षीचे कॅन्सल झालेले. काम नव्हतं, त्यांना वेळ नव्हतं, काम होता मोठा, आणि त्यांच्या आईला बरं नव्हतं. आईला बैठून आहे ना बसलेली, त्यांना बरं नव्हतं. ही माझी बहीण आहे. हाय कर, हाय. हे बाई माझे काका आहे. अरे ओके, असं लांब धरत असं बोल आता. ही माझी बहीण आहे. हाय कर. हाय ती गौरी पूजनासाठी आली आणि काय करणार बाकी नंबर लागले. हा आमचा भाऊ कुठे येतो. अरे दिसत नाही. अरे काका साहेब समर्थ. अरे हा समर्थ भाऊ, तो वेडा आहे. अरे तो निळा शर्टवाला आहे ना, तो वेडा आहे का गाईस. तुम्हाला माहिती आहे तो वेडा का वाटतो मला? कारण की त्याने जस्ट आता तिथे पाठी मारली इलेक्शनसाठी लाईन लागली आहे. इलेक्शनसाठी नाही वेडी माहिती आहे, पण इलेक्शनसाठी लाईन इशू हाय कर, हाय कर, असं हाय कर, हाय कर. हा आमचा समर्थ, हा वेडा जो असा दिसतो कोंबडीसारखा, बुयू 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 बुयू. त्याला काय वाटत नाही आहे. हावरट हावरट आणि इथलं किस करणार नाही. मी लाईनमध्ये आहे. मी आता जॉईन झाले लाईनमध्ये. इकडे मोठी लाईन आहे. आता थोडा वेळ मी पोचणार, पण वेळ लागेल. ओके, आता मी थोडंसं जवळ आहे. आता इकडे मी गवळण आहे पण दिसेल. ही बाई गवळण आहे इकडे, छान गवळण आहे अशी. त्यांचा गणपती छान आहे इकडे, असं व्ह्यू माहे झालं. मग तुम्ही आता प्रॉब्ली आता गवळण बघितलं आहे, पण हा सांगता आपण टेरेसवर जाऊया. मग आता मी टेरेसवर जातोय खेळायला. का म्हणू हात तर मला बेक करतोय खेळ्या. हा इकडे कोण नाही, पण आता काय तुला खेळायचंय ना, चल. कुठे पकडून दाखव गाईस. मी आता ओमला चॅलेंज दिलाय की तो मला पकडणार. ओके चल.
आणि टाइम प्लीज घेतलं काम तो थकला. बसूया जरा गाईस. चल बसलो आता थोड्या वेळाने मग चालू करणार. मग हे व्ह्यू बघ कशी छान आहे. आणि आमचं कोकण गाव आहे. खूपच सुंदर आहे की मला खूपच आवडले गाव. हे माझं फेवरेट गाव आहे. सुंदर आहे. आता कुंभवडे हरचिलीवाडी वटकरवाडी आहे. छान आहे. चला त्याने कन्व्हिन्स केलं की तुम्हाला पकडणार. पण हा टाइमली घेतला पुन्हा का म्हणून. हे व्ह्यू कसं छान आहे. खूपच छान आहे गाईस. ते हे बघा आमच्याकडे केवढी ग्रीनरी आहे. ग्रीनरी किती छान आहे की बेस्ट आहे. आणि हे सगळे घर आहेत इकडे असे. आणि हे डोंगर आणि हे सगळे झाडे आणि इकडे हे घर. हे छान आहे. हा आमचा ॲड्रेस कुंभवडे वटकरवाडी हरचिलीवाडी. खूपच छान राजापूर रत्नागिरी आहे. हा आमचा ॲड्रेस आहे गाईस. हा आमचा ॲड्रेस आहे पण लक्षात नंतर बघावं लागणार. पण हे आमचं सुंदर कोकण गाव आहे. मग आता हा सांगतोय की आता पुन्हा चॅलेंज चालू करूया. मग चल आणि मला सांगितलं कन्व्हिन्स केलं की आता ते चॅलेंज येतं ना आता पण तो मला पकडणार होता. करतोय मी. चल ये. हा पकडत नाही. ऑलमोस्ट भाई पकडलं असतं. टाइम प्लीज अलाउड. एकदाच तुला मिळालं असतं. ओके हा आमचं तिकडे घर आहे इकडे. आणि माझ्या आजोबांचं नाव प्रभाकर नामदेव. मी नंतर सांगतो पण आहे आता सांगितलं. पण चला आता पुन्हा हा पूर्ण कंप्लीट करतो. काय अरे बाबा ये. अरे चॅलेंज कसं कंप्लीट करायचं. आउट पकडला गेला. मी खूप थकले आता. शपथ आम्ही थकलो जास्त. किती धावलो. बापरे खूपच आहे. आणि छोटे मुलं असे चाललेत नाचायला. सो गाईज तो हा व्हिडिओ छान वाटला. छान आणि सुंदर वाटला तर आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि आमच्यावर पुन्हा जॉईन करायचं असेल तर तुम्ही माझ्यावर या. सो बाय बाय गाईज.